Good morning. We have completed the theoretical discussion of unit number 1, and it is a little bit quicker than our expectation. So now we'll focus on the exam oriented things, that is multiple choice questions. Looking at the present situations, there may be more focus on the theoretical MCQs. In addition to that, we are also solving the numericals. So multiple choice questions, I'm telling about the previous year. मागच्या वर्षी जे MCQ एक्झाम झाली त्याच्यामध्ये 70 मार्कासाठी 70 प्रश्न होते. 1 मार्काचा 1 प्रश्न. क्वेश्चन दिलेला असेल त्यामध्ये 4 ऑप्शन असतील, क्वचित केस मध्ये 2 ऑप्शन असतील, येस नो अशा प्रकारचे. किंवा जर न्यूमरिकल विचारलं असेल तर त्याचं जे काही उत्तर येतं त्याशी संबंधित 4 न्यूमरिकल ऑप्शन असतील, उत्तर असणारे आकडे. त्यापैकी आपल्याला राईट आन्सर सिलेक्ट करायचं असतं न्यूमरिकल सोडून. अशा टाइपचे साधारण एक्झाम असते. सो ऍट प्रेझेंट विल फोकस ऑन द थेरॉटिकल MCQs. याच्यामध्ये एखाद दुसरा MCQ हा न्यूमरिकल टाइप असू शकतो. शॅल वी स्टार्ट? Yes, sir. Okay, so read the first question, read the first 4 options, and we'll keep on discussing which one is correct. A force while acting on a body may. एखादा फोर्स जर ऍक्ट होत असेल एखाद्या बॉडीवर तर काय काय होऊ शकतं? ऑप्शन्स आर चेंज इट्स मोशन. फोर्स हा त्याचे मोशन चेंज करू शकतो, रिटार्डेशन करू शकतो, बरोबर ना? and it can also balance the forces which are already acting on the body. तर फोर्स हे तिन्ही परिणाम बॉडीवरती होऊ शकतात. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर काय येईल? द फोर्स ऑल ऑफ द अबव रिझल्ट्स. ठीक आहे. देन टू नो द इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ बॉडी वी मस्ट नो. म्हणजे फोर्सचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन काय आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर फोर्सचा इफेक्ट माहिती होण्यासाठी, फोर्सचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन होण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड पाहिजे, बरोबर आहे? वी शुड नो पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, लाईन ऑफ ऍक्शन विथ सेन्स ऑफ एरोहेड, म्हणजे डायरेक्शन थोडक्यात. तर यापैकी आपल्याला फोर्सच्या कम्प्लीट डिस्क्रिप्शन साठी पुन्हा एकदा आन्सर काय येईल? all ऑल ऑफ द अबव. फोर्सचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये रिवाइज करूया. काय काय माहिती पाहिजे? मॅग्निट्यूड, डायरेक्शन, लाईन ऑफ ऍक्शन आणि चौथा point of Point of application. ऍप्लिकेशन. ह्या गोष्टी पक्के लक्षात ठेवा कारण हे एक्झाम ओरिएंटेड आहे. द युनिट ऑफ फोर्स इन SI सिस्टीम ऑफ युनिट्स. एकदम सोपं उत्तर आहे. Newton. Newton is the right answer. Composition of forces is nothing but. तर हे लक्षात ठेवायला कसं सांगितलं तर कंपोज म्हणजे काय? तर जास्त पासून कमीकडे जाणं, बरोबर ना? आणि रिझोल्युशन म्हणजे काय? कमी पासून जास्त कडे जाणं. तर इथं काय विचारलंय बघा, कंपोज करणं म्हणजेच काय येईल याचं उत्तर? Option B. Option B. B. Finding the resultant. Convert many forces into single one. Question number 5. The resultant of two forces P and Q acting at an angle theta. म्हणजे दोन फोर्सेस मधला अँगल थीटा दिलाय. This is P. Do remember reading the question is most important. डायरेक्टली उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा नाही. The resultant of two forces. प्रत्येक जिथं जिथं कन्फ्युजन आहे तिथं थोडंसं रफ मध्ये वर्कआउट करायचं आणि देन गिव्ह द आन्सर. तर या सिस्टीमचा रिझल्टंट जो आहे हा आपल्याला पॅरलेलोग्राम लॉ न मिळतो, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम फोर्सेस मध्ये व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट? Read the options. Tell me the correct one. Option B. Option B. Option B. Root of P square plus Q square plus twice PQ cos theta. बरोबर आहे? आणि अँगल ऑफ द रिझल्टंटचा फॉर्म्युला आठवतोय? आलाच पुढं.
ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 मध्ये तेच विचारलंय. इफ द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस P अँड Q ऍक्टिंग ऍट अन अँगल थीटा, हे सांगितलं ह्यानुसार, ऍट अन अँगल थीटा इज मेकिंग अन अल्फा अँगल अल्फा. जर रिझल्टंटचा अँगल अल्फा असेल तर तो कसा कॅल्क्युलेट करतात? व्हॉट इज द फॉर्म्युला? Q sin theta upon P Q plus Q cos T. option C. बघा नोटबुक मध्ये लिहिलेलं आहे, काहीच गेस वर्क करायची गरज नाही. Option C. नोटबुक समोर ठेवा, त्यात आपण बऱ्याचशा गोष्टी नोट केलेल्या आहेत. ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर. फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये काही जास्त डिस्क्रिप्शनची गरज नाही. क्यू साइन थिटा डिवायडेड बाय P plus पी प्लस Q क्यू cos कॉस theta. थिटा. याच्यामध्ये पहिले 6 MCQ चे आन्सर आपण टिक मार्क केलेले आहेत. एक स्नॅपशॉट जवळ ठेवताय, म्हणजे प्रत्येक वेळी ती फाईल ओपन करायला नको आपल्याला MCQ बघताना. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Next, the resultant of the resultant of two forces P and Q such that P is greater than Q acting along the same straight line but in opposite directions. So I told you to make a rough workout to understand the statement. प्रश्नाचा अर्थ समजल्याशिवाय कधीही उत्तर द्यायचं नाही. आर यू लिसनिंग? Yes, Yes, sir. उत्तर थोडस उशिरा दिलं तर हरकत नाही, पण बरोबर पाहिजे. काय सांगितले? पी हा एक फोर्स असेल, त्याच्यापेक्षा मॅग्नेट्यूडने लहान असलेला दुसरा फोर्स कुठला आहे? क्यू. पी इज ग्रेटर दॅन क्यू. आणि हे दोघंही कसे सांगितले? कोलिनियर. तर त्यांचा रिझल्टंट हा काय असेल? अल्जेब्राइक सम असेल. पी जर पॉझिटिव्ह असेल तर क्यू निगेटिव्ह. रिझल्टंट काय झालं सांगा? P minus Q. P minus Q. So make a habit of interpreting the B option. given B. statement. P minus Q. Next, the resultant of two equal forces P making an angle theta. दोन्ही फोर्सेसचं मॅग्नेट्यूड कसं आहे? इक्वल आहे. मॅथमॅटिकल फॉर्म्युले तुम्हाला जास्त माहिती आहेत, त्यामुळं रुटीन फॉर्म्युला काय हो? रूट ऑफ रिझल्टंटचा फॉर्म्युला R इज इक्वल टू Summation P square नाही नाही पॅरललग्राम लॉ नुसार P square plus Q square plus Plus 2P cos theta. cos theta. P स्क्वेअर प्लस Plus क्यू स्क्वेअर. आता क्यू म्हणजे पण पीच आहे, बरोबर ना? Yes, त्यामुळे क्यू स्क्वेअरच्या ठिकाणी पुन्हा एकदा पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू. पी इंटू क्यू म्हणजे काय झालं? आता पी स्क्वेअर लिहिता येईल, कारण दोन्ही इक्वल आहेत, बरोबर ना? Yes. कॉस cos थीटा. याच्यातून कॉमन काय आलं? ट्वाइस Yes. पी स्क्वेअर कॉमन येईल. अंडर रूट काय राहील? 1 प्लस कॉस थीटा. बरोबर आहे का? yes, sir. Yes, sir. ट्वाइस पी स्क्वेअरचे रूट बाहेर घ्या, रूट 2p आणि रूट ऑफ 1 प्लस कॉस थिटा. ह्याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युला वापरून, मला काय जास्त मॅथमॅटिकल फॉर्म्युला कळत नाहीत. तर फायनल आन्सर कम्स टू बी B. You can use the mathematical formula and check the final solution. Is that fine?
Yes, Yes, sir. वन Yes, प्लस sir. कॉस थिटा आणि वन प्लस साइन थिटा आणि ते हजारो फॉर्म्युले आहेत, बरोबर ना? ते जर मी लक्षात ठेवायचे म्हटलं तर मेकॅनिक्स विसरून जाईल. सो इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू चेक वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. इज दॅट फाईन? Yes, sir. Yes, yes, चेक sir. करा, फायनल उत्तर हेच येतं का? तुमचे जे काय फॉर्म्युले आहेत ते वापरून कन्फर्म करा. शॅल वी कंटिन्यू? Yes, yes, Sir. Okay. If number of forces acting on a body, then their resultant is. एक लक्षात घ्या, आतापर्यंत कन्फ्युजन असं होऊ शकतं की समेशन एफ एक्स स्क्वेअर आणि समेशन एफ वाय स्क्वेअर हा फॉर्म्युला कधी वापरायचा आणि पॅरललोग्राम लॉचा फॉर्म्युला कधी अप्लाय करायचा. तर समेशन एफ एक्स स्क्वेअर समेशन एफ वाय स्क्वेअर हे कधी वापरतो? जेव्हा मल्टिपल फोर्सेस असतील तेव्हा. इज इट करेक्ट? आणि जर दोनच फोर्सेस असतील तर कोणता वापरतो आपण? पॅरललोग्राम लॉ. अंडरस्टूड? Yes, sir. yes, Yes, sir. sir. Yes, sir. आधीचे जे आपण 2 क्वेश्चन होते किंवा 3 क्वेश्चन होते त्यामध्ये दोनच फोर्सेस दिले होते, त्यामुळे आपण पॅरललोग्राम लॉ कन्सिडर करत होतो. इथं काय सांगितलं? नंबर ऑफ फोर्सेस म्हणलंय, त्यामुळे इथं तुम्हाला समेशन एफ एक्स समेशन एफ वाय या मेथडनं जावं लागेल रिझोल्युशनच्या. समजतंय ना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. पॅरललोग्राम लॉ शिकताना आपण पहिलंच वाक्य काय वापरलं होतं? हा लॉ कधी वापरायचा? जर दोनच फोर्सेस गिवन असतील तर. आणि जर नंबर ऑफ फोर्सेस असतील तर मग समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय चा फॉर्म्युला वापरायचा. Now read question number 9. If number of forces acting on a body, then the resultant is. Option A. Option. Under root summation fx square plus summation fy square. इथूनच आपण सुरुवात केली होती न्यूमेरिकलची, बरोबर आहे? If Yes, sir. two concurrent forces P and Q are perpendicular to each other, and if P is equal to Q, resultant of the two forces is. जर P आणि Q इक्वल असतील तर रिझल्टंट काय असेल? एवढा वेळ लागतो याला? सी ऑप्शन. √2p करेक्ट. कारण जर P आणि P हे दोन फोर्सेस इक्वल असतील तर ही जॉमेट्रिकल फिगर काय बनली हो तुमची? स्क्वेअर बनली. Square. स्क्वेअर बनली. आणि तुम्हाला काय विचारलंय? स्क्वेअरचा डायगोनल किती असेल? तर √2 टाइम्स द साइड. इज इट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे रिझल्टंट हा काय असेल? √2 मल्टिप्लाइड बाय द साइड P किंवा फोर्स P. एनी डाउट्स अबाउट दिस? No, sir. No, sir. Okay. Then question number 11. If number of forces, number of forces म्हणजे लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे समेशन एफ एक्स समेशन एफ वाय. आणि 2 फोर्सेस म्हटलं तर पॅरललोग्राम लॉ. If number of forces are acting at a point, their resultant will be inclined at an angle theta. म्हणजे थीटाचा फॉर्म्युला मला विचारलाय. With the horizontal such that. थीटाचा फॉर्म्युला काय आपला? Tan inverse. Tan inverse of Tan inverse summation fy divided by summation fx. समेशन एफ वाय. म्यूट करा बॅकग्राऊंडला डिस्टर्बन्स असेल तर. समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. इथं ऑप्शन काय आहेत? व्ही आणि एच. व्ही म्हणजे व्हर्टिकल. कुठला ऑप्शन करेक्ट येईल सांगा? Option B. ऑप्शन बी. किती नंबर क्वेश्चन आहे? 11. समेशन एफ वाय बाय समेशन एफ एक्स किंवा समेशन व्ही बाय समेशन एच. क्वेश्चन नंबर 12. The forces which meet at one point. Meet at one point म्हणजे काय झालं? कॉन्करंट. लगेचच साइड बाय साइड लक्षात आलं पाहिजे. And their lines of action also lie in the same plane. म्हणजे एकाच प्लेन मध्ये म्हणजे काय झाले? कोप्लेनर झाले. आणि मीट ॲट वन पॉइंट म्हणजे काय झाले? कॉन्करंट. Concurrent. आर नोन ॲज
Option A. A, sir. Co-planar concurrent. Option A. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जास्त काय चर्चा करायची गरज नाही. 13th, the forces which do not meet at one point म्हणजे नॉन कॉन्करंट but lines of action lie in the same plane म्हणजे coplanar. Planar and non-concurrent. The coplanar and Not concurrent. non-concurrent. स्नॅपशॉट घेता यायचा एक. Shall we continue? Yes, Yes, sir. sir. Question number 14. The forces whose lines of action are parallel with each other and lying on different plane. Different plane म्हणजे नॉन कोप्लेनर झाले, बरोबर आहे. आणि त्यांचं डिस्क्रिप्शन कसं येईल? नॉन कोप्लेनर पॅरलल फोर्सेस. सेकंड ऑप्शन पण सेमच वाटतोय का? सेमच आहेत सर. नॉन कोप्लेनर पॅरलल फोर्सेस. Same. ठीक आहे. ए आणि बी ऑप्शन सेम आहेत. एक्झाम मध्ये असं जर झालं तर फुल मार्क्स मिळतात किंवा ए किंवा बी दोन्हीला करेक्ट समजतात. बट वी आर नोईंग द आन्सर. ऑप्शन काय आहेत हा विषय विसरून जावा. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? Non-coplanar. Non-coplanar. Parallel Parallel forces. फोर्सेस. युनिव्हर्सिटी क्वेश्चन कॉपी पेस्ट आहेत, विद्यापीठात सुद्धा असं होऊ शकतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15. रेकॉर्डिंग चालू आहे का? ठीक आहे, चालू आहे. The forces which do not meet at single point. लगेचच काय लक्षात आलं? Non-concurrent. Non-coplanar. And do not lie in same plane म्हणजे नॉन कोप्लेनर. काय उत्तर येईल त्याचं? Option A. Non-coplanar. Option A. A. Concurrent. नॉन कोप्लेनर नॉन कॉन्करंट. Non-concurrent. Forces acting on body are parallel to each other acting in same direction lying in the same plane. Same plane म्हणजे काय झाले? कोप्लेनर. Coplanar. ठीक आहे. पॅरलल हे आधीच सांगितलेलं आहे आणि डायरेक्शन कशी सांगितली आहे? सेम. म्हणजे हे कसे होतील? लाईक होतील का अनलाईक होतील? Like. Like. कोप्लेनर लाईक Like पॅरलल parallel forces. फोर्सेस. म्हणजे असे समजतंय ना? हे झाले Yes, लाईक sir. पॅरलल फोर्सेस. आणि अनलाईक म्हणजे कसे झाले? दे आर इन द सेम प्लेन बट दे आर ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. Opposite direction. आपण कुणाविषयी डिस्कस करतोय? पॅरलल फोर्सेस विषयी. स्नॅपशॉट घेता एक. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Sir. Now let us move to question number 17. In applied mechanics, body is considered as Rigid body. डेफिनेशन घेतलं का? रिजिड बॉडी. Rigid body. हा, रिजिड बॉडी हे आन्सर झालं. ठीक आहे. अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये बॉडी रिजिड आहे असं आपण अज्युम करतो. बट लेट अस रिवाइज द डेफिनेशन. म्यूट करता प्लीज. सर, बाय डेफिनेशन रिजिड बॉडी म्हणजे काय? अ बॉडी विच डू नॉट चेंज इट्स डायमेन्शन्स और शेप आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. त्याचे डायमेन्शन चेंज होत नाहीत, ती झाली रिजिड बॉडी. इलास्टिक बॉडी म्हणजे काय? Dimensions will change temporarily, but the body will regain the dimensions or shape after removal of the force. आणि plastic body म्हणजे काय? Body will not regain its dimensions after removal of the force. लक्षात येते? ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. Shall we continue? Question number Yes, sir. 18. Yes, sir. Two equal and opposite forces
separated by perpendicular distance develop? Couple. They will develop a couple. We have seen in the last lecture. कपल मधला एक पॉइंट समजला असेल, कपलचं मुवमेंट हे अबाउट एनी पॉइंट कॉन्स्टंट राहतं, हे काल डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. डू यू रिमेंबर दॅट? Yes, sir. Yes, sir. कुठल्या पॉइंटला मुवमेंट घ्या ते सारखंच येतं. 19th, the effect of force acting on a body remains unchanged if एखाद्या फोर्सचा बॉडीवर होणारा इफेक्ट हा चेंज होत नाही. कधी? सी द ऑप्शन्स. A option. लाईन ऑफ ऍक्शन, मॅग्नेट्यूड, डायरेक्शन, ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही अनचेंज्ड ठेवल्या तर फोर्सचा इफेक्ट चेंज होत नाही. म्हणजेच काय, फक्त काय चेंज केलंय ती Point of application. Point of पॉइंट ऑफ application. ऍप्लिकेशन. बरोबर ना? Yes, sir. आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन चेंज केला म्हणजेच कोणता लॉ यूज केला हो? Law of Transmissibility. बरोबर ना? म्हणजे फोर्स, मॅग्नेट्यूड, डायरेक्शन, लाईन ऑफ ऍक्शन ह्या जर तुम्ही बदलल्या आणि त्याचं लोकेशन बदललं तरी त्याचा इफेक्ट बदलत नाही. बरोबर ना? म्हणजे थोडक्यात हिंदी मूवीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर शेर जहां पे जाता है वही पे उसका घर होता है. बरोबर ना? त्याचा इफेक्ट चेंज होत नाही पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन चेंज केला म्हणून. आर यू गेटिंग ऑर नॉट? दॅट इज नथिंग बट लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ forces. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. According to Varigno's theorem, Varigno's theorem आपल्याला काय सांगतो? Moment of the resultant किंवा summation of the moments of all the forces, बरोबर ना, is equal to moment of the resultant. मग ह्यांनी काय सांगितलंय बघा, summation of the moments is equal to R into D म्हणजे काय झालं? Resultant into perpendicular distance. Yes or no? Yes, sir. So which option is correct? Yes, sir. A option. A option. A. Law of parallelogram law हा शब्द राहिलाय. For resultant force law is called as Cosine law. Sine law. Cosine law. cosine law असं म्हणतात. कारण फॉर्म्युला काय त्याचा? रिझल्टंट इज इक्वल टू रूट ऑफ P square. P square plus प्लस cos square स्क्वेअर प्लस Twice cos theta. ट्वाइस पी क्यूब into cos theta. कॉस थीटा. त्यामुळे इथं आपण कोसाइन रेशो यूज करतो. देअरफॉर दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड ऍज कोसाइन लॉ. आणि अजून एक नाव द्यायचं म्हटलं तर काय नाव दिलं त्याला? पॅरललग्राम लॉलाच Trigonometry. ट्रिगोनोमेट्री. व्हेरी गुड. हा पण एक एमसीक्यू ऍडिशनल येऊ शकतो. तर साइड बाय साइड आपण सगळं डिस्कस करतोय. रिव्हिजन प्लस त्याला सिमिलर एमसीक्यूज काय येऊ शकतात हे पण आपण डिस्कस करतोय. इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज ट्रिग्नोमेट्रिक लॉ. 22nd vector method for resultant force is called as. अवघड झालं, ही दोन ऑप्शन बरोबर दिसतात. Option A and B. A. वेक्टर मध्ये पॉलिगॉन लॉ पण येतो, बरोबर ना? Triangle law. ट्रायंगल लॉ पण Triangle येतो. law. पण जे आन्सर की मी तुम्हाला इथे पीडीएफ प्रोव्हाइड करतोय त्याच्यामध्ये काय सांगितलंय, कुठं कुठं आन्सर की मध्ये पण करेक्शन द्यावं लागतात म्हणून मी ते रेफर करतोय. 22nd ला त्यांनी डी म्हटलंय. नन ऑफ द अबव होऊ शकत नाही उत्तर, बरोबर ना?
नन ऑफ द अबव तर होऊ शकत नाही. वेक्टर मध्ये पॉलिगॉन ला येतो, ट्रँगल ला येतो, बरोबर आहे. Yes. त्या आन्सर की मध्ये चेंज करा, तिथं डी येणार नाही. काय काय येणार? ए ऍज वेल ऍज बी. ठीक आहे. जे पीडीएफ मध्ये आन्सर की असेल तिथं तुम्ही करेक्शन रेफर करा. 23rd, moment of force is nothing but what is the answer? Distance between point. Force into Perpendicular. Perpendicular distance. perpendicular distance. 23rd, snapshot घ्यायचा. Yes. एक मिनिट. स्नॅपशॉट घेतलाय? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. मी तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स डिस्प्ले करतो तोपर्यंत. 24 पासून ना रीड करा. रीड द क्वेश्चन. Fourth, effect of the couple remains unchanged if the couple is shifted in the same plane. ठीक है. Couple is shifted in different plane, not parallel to mentioned. Both A and B are correct, none of the above. ठीक है. तर कपल जर अदर प्लेन मध्ये शिफ्ट केलं तर काय होतंय त्याविषयी आपण चर्चाच केली नाही. वी आर ओनली डिस्कसिंग अबाउट द पॅरलल फोर्सेस. सो आय थिंक ए विल बी करेक्ट. क्रॉस चेक करतो. क्वेश्चन नंबर किती आहे? 24 ना? येस, आन्सर इज ए. म्हणजे आपण जे काय समजलो होतो तुम्हाला आठवतंय, हे जर असं कपल असेल, याचं मुवमेंट तुम्ही कुठल्याही पॉइंटला घ्या किंवा हे कपल शिफ्ट करा. मुवमेंट घ्यायचा पॉइंट बदलला काय आणि कपल शिफ्ट केलं काय, दोन्हीचे इफेक्ट सेमच. मुवमेंट वरती काय फरक पडतो का? नाही पडत. अंडरस्टूड? Yes, sir. शेवटी कपलच्या बाबतीत आपण काय घेतो लक्षात घ्या, मोमेंट घेतो, बरोबर आहे ना? मग तुम्ही हा मोमेंट सेंटर शिफ्ट केला काय आणि कपल शिफ्ट केला काय, त्याचा इफेक्ट मोमेंट वरती काय होतो असा प्रश्न आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. 26th, if resultant force is acting along, सोपा प्रश्न आहे, y axis, जर रिझल्टंट व्हर्टिकल असेल तर A option. रिझल्टंट व्हर्टिकल असेल तर त्याचा एक्स कॉम्पोनंट 0, बरोबर ना? Yes. Yes. 27th, similar question. Sir, तुम्ही If the resultant 25 राहिलाय. Sir, 25 राहिला. okay. 25th राहिलाय. If the line of action of resultant force passes through any point, कसं आहे, तो रिझल्टंट असू द्या किंवा रेग्युलर फोर्स असू द्या, त्याची लाईन ऑफ ऍक्शन जर एखाद्या गिव्हन पॉइंट मधून पास होत असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं? 0. त्यामुळे मोमेंट सुद्धा किती असेल? 0.
त्यामुळे 25चं आन्सर आहे ए. थँक्यू सांगितल्याबद्दल. 27th. If the resultant force 27 if the resultant force is acting along x-axis or horizontal, जर resultant horizontal असेल तर Summation F त्याचा vertical component 0 असेल. Summation Fy is equal to 0. स्नॅपशॉट घ्या. याच्यामध्ये महत्वाचा की पॉइंट काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स हे 0 असतं. Therefore m is equal to 0. स्नॅपशॉट घ्या. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. My one question to you, as compared to the discussion or learning or numericals, you'll always find the MCQs are little bit easy. Is it correct? Yes, sir. Yes, sir. तर मी सांगतो ही गोष्ट कधीही आयुष्यात विसरू नका. शाळेतली परीक्षा आणि आयुष्यातली परीक्षा याच्यामध्ये खूप फरक असतो. यू कॅन आस्क टू युअर पेरेंट्स. आर यू लिसनिंग? Yes, sir. If the resultant is making some inclination with the horizontal, that is theta. Thetaचा फॉर्म्युला A option. Option A. summation of x equal to r cos theta किंवा ह्याला आपण rx म्हणतो. summation fy is equal to r sin theta. Just 1 minute. Read the next question. The moment of a force about any point is geometrically equal to dash dash the area of triangle. आता हे व्यवस्थित वाचा, याच्यामध्ये इंटरप्रिटेशन खूप महत्वाचं आहे. is dash equal to dash dash the area of triangle whose base is, base किती सांगितलाय, equal to force, and vertex is the point about which moment, moment, about which moment is taken. First, try to understand the meaning of this question. पहिल्यांदा मला याचा अर्थ समजावून सांगा, मग उत्तर सांगा. वर्षाला एक्सप्लेन. Yes, sir. बरंच कॉम्प्लिकेटेड डिस्क्रिप्शन आहे पण अर्थ सोपा आहे. ओके, सो लेट मी एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द गिवन स्टेटमेंट. मोमेंट ऑफ द फोर्स जो आहे याचा फॉर्म्युला काय, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता म्यूटच ठेवा सर्वांनी कारण मीच एक्सप्लेन करतोय. मोमेंट ऑफ द फोर्स इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे हा जर फोर्स एफ असेल आणि या पॉइंट भोवती जर तुम्ही मोमेंट घेत असाल पॉइंट पी भोवती, आणि जर परपेंडिक्युलर डिस्टन्स डी असेल, ठीक आहे, तर त्यांनी काय विचारलंय, एक असा ट्रायंगल कन्सिडर करा ज्याचा बेस म्हणजे काय, फोर्स, समजताय ना, आणि त्याचा व्हर्टेक्स म्हणजे काय, पॉइंट पी, ज्याच्या भोवती आपण मुवमेंट घेतोय. हॅव अंडरस्टूड द मीनिंग ऑफ दिस स्टेटमेंट. एक ट्रायंगल असं कन्सिडर करा
ज्याचा बेस म्हणजे काय असेल, फोर्स असेल, आणि त्याचा वर्टेक्स म्हणजे पॉइंट पी अबाउट विच वी आर टेकिंग द मोमेंट. या ट्रायंगलचा एरिया काढा. तर तो काय असेल, एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. बेस म्हणजे काय, इक्वल टू फोर्स इंटू हाईट काय झाली या ट्रायंगलची, परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर त्या फोर्सचं मोमेंट हे या एरियाच्या किती टाइम्स असेल. यू गॉट द क्वेश्चन? Yes, sir. sir. Half. नाव रीड द क्वेश्चन आणि ह्या ट्रायंगलशी कम्पेअर करा, समजावून घ्या आणि उत्तर सांगा. The moment of a force about any point is geometry equal to dash dash area of the triangle. हा ट्रायंगल काढून दाखवलाय. Whose base is line representing the force. Base म्हणजे काय झाला, force, and vertex is point about which moment is taken. तर हे मोमेंट ह्या एरियाच्या किती पट असेल? Twice. So the answer is Twice. twice. Is it understood clearly? Yes. Yes, sir. Okay. Question number 30. A couple consists of two like forces असू शकत नाहीत. लाईक म्हणजे सेम डायरेक्शन, ते असू शकत नाही. बी ऑप्शन काय, टू लाईक फोर्सेस, हे पण असू शकत नाही. सी काय, टू अनलाइक फोर्सेस विच आर पॅरलल ऑफ द सेम मॅग्निट्यूड. त्यामुळे सी शुड बी द राईट आन्सर. डू यू अग्री? Yes. Yes, sir. 31. Two coplanar concurrent forces can be represented by a single force procedure. Option A. Option A. रिझोल्युशन म्हणजे काय, एकाचे अनेक, आणि कंपाऊंडिंग म्हणजे काय, मेनी फोर्सेस इंटू वन. 31. ऑप्शन ए इज द राइट आंसर. शैल वी कंटिन्यू? Yes, sir. Sir. 32. Splitting up forces into number of components. Option B. Option B. Resolution. 33. Option. Principle of transmissibility is only applicable to for body, which is Rigid body. rigid. Mechanics is entirely applicable to rigid bodies. Therefore, it is the law of transmissibility is also applicable to rigid bodies. 34. सातवीतला प्रश्न आलाय चुकून. The force with which body is attracted towards center of the earth. C Wait. option. Wait. Wait. Okay. Snapshot घ्या so that you can know the correct answers. याचं तुम्हाला असाइनमेंट लिहायचं आहे. आर यू गेटिंग? काय बोलतो, ऐकताय ना? हे सर्व Yes, sir. क्वेश्चन्स तुम्ही नोटबुक मध्ये लिहून काढायचे ऍज अन असाइनमेंट. त्याच्यामधनं रिव्हिजन होईल, एक्झामचं प्रिपरेशन पण होईल. त्यामुळे मी करेक्ट आन्सरला टिक मार्क करतोय, स्नॅपशॉट घ्यायला सांगतोय, आणि हे सगळे क्वेश्चन तुम्ही विथ 4 ऑप्शन्स लक्षात घ्या. चारीचे चारी ऑप्शन लिहायचे आणि त्यातला जो करेक्ट आहे त्याला टिक मार्क करायचा. इज दॅट फाईन? सर Yes, sir. हा, 29 ला ट्वाइस येणार का हाफ येणार? 29 ला ना? हा क्वेश्चन मध्ये बघा की मोमेंट हे एरियाच्या किती पट असं विचारलंय.
मोमेंट काय एफ इंटू डी आहे ना, आणि एरिया काय हाफ एफ इंटू डी आहे. त्यामुळं मोमेंट किती पट असा प्रश्न असेल तर ट्वाइस. आर यू गेटिंग ऑर नॉट, जे इथं विचारलंय. येस सर. आणि जर एरिया मोमेंटच्या किती पट असं इन केस जर विचारलं तर त्याचं उत्तर हाफ असेल. पण इथं विचारलंय हाऊ मेनी टाइम्स द मोमेंट इज ऍज कम्पेअर टू द एरिया. सो द आन्सर इज ट्वाइस. क्लिअर? येस सर. Yes, sir. ओके. सो टेक अ स्नॅपशॉट ऑफ दिस. हे सगळं असाइनमेंट लिहिण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. चारीचे चार क्वेश्चन लिहायचा, चारीचे चारी ऑप्शन लिहायचे आणि त्यातला जो करेक्ट आहे त्याला टिक मार्क करायचा. अशा पद्धतीनं नोटबुक मध्ये असाइनमेंट लिहा. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. कसं असतं, सर्व ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत याचा ट्रॅक ठेवला जातो आपल्या कॉलेजतर्फे. त्यावेळी असाइनमेंट्स वगैरे आपण लिहितो का, सर सांगतात का, तर त्यावेळी तुमचं आन्सर का असेल, वी आर रायटिंग असाइनमेंट इन द फॉर्म ऑफ एमसीक्यूज. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. कितवं चालू? 35. 35 चालू होणार ना. Which of the following force systems cannot be reduced to single force? Option C. Non-concurrent forces in spaces. स्पेस म्हणजे काय? नॉन कोप्लेनर. समजतं ना? प्लेन म्हणजे कोप्लेनर आणि स्पेस सिस्टीम म्हणजे काय? 3 डायमेन्शनल सिस्टीम. आणि नॉन कॉन्करंट ही रिड्यूस करता येणार नाही. नॉन कॉन्करंट फोर्सेस इन अ प्लेन. Parallel forces in space. Parallel forces in plane. Which of the following? All. इकडे बघा. Parallel forces in plane जे आहे ह्याचा सिंगल फोर्स आपल्याला करता येतो. करेक्ट? वन बाय वन आपण जाऊया. Yes, sir. Yes. पॅरलल फोर्सेस इन प्लेन याचा रिझल्ट मिळतो का आपल्याला? मिळतो. पॅरलल फोर्सेस इन स्पेस जरी असले 3 डायमेन्शन मध्ये मिळतो. तरी सुद्धा अल्जेब्राइक साइन तुम्हाला घेता येईल. बरोबर ना? प्लस Yes, मायनस. Yes, sir. Yes, sir. नॉन कॉन्करंट फोर्सेस इन प्लेन हे तर आपण प्रॉब्लेम सोडवलेतच. बरोबर ना? Yes, sir. वेगवेगळे फोर्सेस घ्यायचे. येस और नो? Yes, sir. त्यांचा रिझल्टंट आपण स्वतः मिळवलेला आहे. त्यामुळे बी, सी आणि डी यांचा रिझल्टंट मिळतो. मग कुणाचं मिळणार नाही? Non-congruent. Concurrent. नॉन कॉन्करंट फोर्सेस इन स्पेस. और स्पेस म्हणजेच काय? 3 डायमेन्शनल. का मिळत नाही? कारण आम्हाला शिकवलंच नाही म्हणून. बरोबर ना? चॅप्टरचं नावच कोप्लेनर आहे. तर इथं बघा आन्सर की मध्ये 35 चा आन्सर काय दिलंय? ई असं दिलंय. ते करेक्ट करून घ्या. याचा आन्सर पाहिजे ए. इज दॅट फाईन? 5 ऑप्शन झाले सर त्याला. हो तेच की. 5 ऑप्शन कसे असू शकतो? कसं असतं एखाद्या ठिकाणी देतात. जास्त जर कॉम्प्लिकेटेड असेल एखादा प्रश्न म्हणजे पॉसिबल सोल्युशन जास्त असू शकतात ना. एक्सेप्शनल केस मध्ये असं येऊ शकतं. बऱ्याच वेळेला कसं येस नो टाईप जर आन्सर असेल तर 2 पण ऑप्शन असू शकतात. आवर फोकस शुड बी ऑन द राईट आन्सर. येस सर. 1 मार्कासाठी आपल्याला एकच पाहिजे. अँड ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. इवन इफ यू आर स्ट्रगलिंग फॉर जॉब, स्ट्रगलिंग म्हणत नाही सॉरी, इवन इफ यू आर ट्राइंग फॉर द जॉब. म्हणजे बऱ्याच वेळा लोक विचार करतात की 10 जागा आहेत, 1000 लोक आहेत, कसं काय होणार. तर त्यावेळी स्वतःला काय सांगायचं, मला फक्त एकच जागा पाहिजे. बरोबर ना? राहिलेल्या 9 जागाच काय होईल ते होऊ द्या. त्यामुळे ऑप्शन्स किती पण देऊ द्या, 2 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या. आवर फोकस शुड बी ऑन द राईट आन्सर.
डिपेंडिंग अपॉन कॉम्प्लेक्सिटी नंबर ऑफ ऑप्शन्स जास्त असू शकतात. Shall we continue? 36th. If Yes. arm of a couple, arm हा शब्द मी तुम्हाला सांगितलं, arm म्हणजे काय? Perpendicular distance between तर Distance. जे two दोन forces. फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये असणारा परपेंडिक्युलर डिस्टन्स डी याला आपण म्हणतो आर्म ऑफ द कपल. तुम्ही म्हणत होता हा शब्द तुम्हाला माहिती नाही. आमच्या काळात तर हा शब्द आम्हाला सांगितला होता. ठीक आहे, हे डिस्टन्स जर डबल केलं तर काय होईल? देन इट्स मोमेंट, कपलचं मोमेंट जे आहे त्याच्यावरती काय परिणाम होईल? double B double. तर मोमेंटचा फॉर्म्युला काय? वन फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स जर डबल केलं तर मोमेंट पण डबल होईल. ऑप्शन सी. आणि जर ते डिस्टन्स हाफ केलं तर Half. Moment. मोमेंट किती होईल? हाफ होईल. ओके, याचा उच्चार अवघड आहे त्यामुळे मी करत नाही. काय येतो याचा उच्चार? जो काय असेल तो असेल. हाफ होतो एवढा अर्थ कळला. ओके, शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. याचा उच्चार काय होतो बाबर सरांना विचारा. 38. आपल्याला टिक मार्क साठी मार्क आहेत बरोबर ना, उच्चारासाठी नाहीत. फोनेटिक्स. 38. Association of group of particles held together by cohesive forces. A option. Mass. Association of particles, that is mass. आणि वेट हे त्याच्यावरून डिराइव्ह केलेले क्वांटिटी, त्यामुळे प्रॉपर आन्सर काय असेल? मास असेल. अ पार्टिकल इज नथिंग बट, फारच बेसिक मध्ये घुसायला लागले. पार्टिकल म्हणजे काय असतं बघा बरं. अ पॉइंट लाईक ऑब्जेक्ट विथ कन्सिडरेबल मास. पार्टिकलला मास तर नसतं बरोबर आहे. बी मध्ये काय सांगितलंय? पॉइंट लाईक ऑब्जेक्ट विथ निग्लिजिबल मास. ओके, हा जरा बरा वाटतोय. Yes, बोथ sir. ए अँड बी. पॉइंट बी. Option B. पॉइंट बी येते सर. B. बी निग्लिजिबल मास असेल ना पार्टिकलला, Yes. Yes, sir. Yes. त्यामुळे ऑप्शन बी हा राईट आहे. 40. अँगल मेड बाय रिझल्टंट फोर्स. वा वा, हे आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये आलं. अँगल मेड बाय रिझल्टंट फोर्स विथ हॉरिझॉन्टल इज गिवन बाय tan theta is equal to summation fy by summation fx. विषय क्लोज इथंच नाही, पुढे वाचायची पण गरज नाही. Yes, sir. Yes. बरोबर आहे. 41. सर 41. The force which gives same effect as number of forces together acting on a body is called as Resultant. Resultant. resultant force. (42) System of forces acting on a body can be reduced to system of forces acting on a body can be reduced to Resultant force. Resultant force. रिझल्टंट फोर्स. हे सध्या आपल्याला योग्य वाटतंय. रिझल्टंट कपल मध्ये कन्वर्ट होऊ शकते का? नाही, कारण कपलचा ट्रान्सलेशन इफेक्ट 0 असतो. लिनियर मोमेंट 0 देते का नाही. रिझल्टंट 0 नाही. 42 ला आता आपल्या की मध्ये आन्सर दिलंय डी. कॅन इट बी राईट? आय डोंट थिंक ऑल ऑफ द अबोव कॅनॉट बी आन्सर फॉर दिस. बरोबर आहे ना? Yes. Option A. रिझल्टंट sir. फोर्सच होऊ शकतो फोर्स सिस्टीमचा. ठीक आहे, तरी पण मी एन्श्योर करतो. रिझल्टंट कपल मध्ये कन्वर्ट मोमेंट वाईज होऊ शकते एखादी सिस्टीम, पण त्या रिझल्टंट फोर्सचा जो लिनियर इफेक्ट आहे तो इफेक्ट रिझल्टंट कपल देऊ शकत नाही.
इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत की एखादं कपल जर असेल तर ते 3 फोर्सेस मध्ये इक्विव्हलंट असं तुम्हाला स्प्लिट करता येतं. त्यापैकी एक कपल असताना एक फोर्स असतो. त्यामुळे उत्तर एच असेल. स्नॅपशॉट घेताय? Yes, sir. $43. Two equal and opposite forces lying in the same line of action can develop a couple, don't develop a couple, both A and B. Equal and opposite A. forces option. Develop A. couple. A ऑप्शन ए. lying in the same line of action म्हणलं. डायरेक्शन विषयी काय सांगितलंय? अपोजिट म्हणलेलं आहे. ठीक आहे. Can develop a couple. Force is Option. फिजिकल क्वांटिटी पण आहे तो Option वेक्टर C. पण आहे, बरोबर ना? C. Option C. Yes, sir. 45. The force which nullify the effect of resultant force to zero. Resultant force ला इक्वल अँड अपोजिट जर फोर्स अप्लाय केला तर तो रिझल्टंट फोर्सला 0 करेल. त्याला काय म्हणतात? 45. Equilibrium. इक्विलिब्रियम. जो सिस्टीमला इक्विलिब्रियम मध्ये आणतो. रिझल्टंट फोर्सचा इफेक्ट 0 करतो. इक्वल अँड अपोजिट टू द रिझल्टंट, त्याला इक्विलिब्रियम म्हणावं लागेल. 46. Both A and B. Option C. Option C, sir. Coplanar concurrent forces acting on a body, their resultant can be calculated graphically. ग्राफिकली विचारलंय. कोसाइनला हा कसा आहे? ट्रिग्नोमेट्रिक आहे. जर तुम्हाला ग्राफिकली काढायचं असेल तर काय वापरतात? Triangle of law. Angle of forces. जर इथे ग्राफिकली हा शब्द नसतात तर दोन्ही मेथड जातात. ट्रायंगल लॉ पण चालतो आणि पॅरलग्राम लॉ पण चालतो. पण त्यांनी ग्राफिकली स्पेसिफिक कंडिशन दिली, त्यामुळे ट्रायंगल लॉ हा एकच ऑप्शन बरोबर राहतो. आतापर्यंतच्या प्रश्नावरून काय ऑब्झर्वेशन? ABCD पैकी कोणाची प्रोबॅबिलिटी जास्त वाटते हो? गमतीने म्हणतोय ए हा ऑप्शन जास्त रिपीट होतो. ते जस्ट ऑब्झर्वेशन, हा रूल नाही. असं काय म्हणा, कळलं काय? कळत नसलं की ए देऊन टाकायचं. नेक्स्ट ग्राफिकली झालं. 47. इफ मोर देन काय म्हणते? टू कोप्लेनर और concurrent or non-current forces. ठीक है. कोप्लेनर, concurrent किंवा non-current forces acting on a body, their resultant is calculated graphically. More than 2 म्हणते. म्हणजे काय? Both A and B. Polygon law forces. ट्रायंगल ला तुम्ही 2 फोर्सेस साठीच वापरता ना. Yes, sir. More than. मोर दॅन 2 फोर्सेस साठी कोण वापरावं लागेल? Polygon law forces. फक्त ए. फॉर्म्युला सक्सेसफुल आहे. काहीच कळत नसेल तर ऑप्शन ए बरोबर आहे का? Yes, sir. 48. If the closing side of polygon has 0 length, it indicates that Body is in equilibrium. body is in equilibrium. आपण काल डिस्कस केलं. कारण क्लोजिंग साइड म्हणजेच काय असतं? रिझल्टंट असतं. जर रिझल्टंट 0 असेल तर सिस्टीम ऑलरेडी इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके. 49. When a force is resolved in two mutually perpendicular components, they are
रेक्टँग्युलर ऑर्थोगोनल ह्यांचा अर्थ तसा सेमच आहे. 49. ऑर्थोगोनल आणि रेक्टँग्युलर दोन्हीचा अर्थ एकच आहे, पण आन्सर ऑर्थोगोनल म्हणते. सो विल गो विथ इट. क्वेश्चन समजलं नाही सर काय. जो गिव्हन फोर्स आहे हा जर तुम्ही दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर कॉम्पोनंट मध्ये जर रिझॉल्व्ह केला, Fx आणि Fy, तर त्यांना काय म्हणायचं? डिड यू गेट द मीनिंग? तर हे कॉम्पोनंट एकमेकांना कसे असतात? तर रेक्टँग्युलर म्हणजे पण परपेंडिक्युलर होतो, ऑर्थोगोनल म्हणजे पण परपेंडिक्युलरच होतो. टेक्निकली दोन्ही बरोबर आहेत, बट द आन्सर गिव्हन इज ए. ऑर्थोगोनल याचा अर्थ पण परपेंडिक्युलरच होतो. नेक्स्ट सेमिस्टर मध्ये ग्राफिक्सला बघूया. जर मी असेल तर हे तुम्हाला ऑर्थोगोनलचा अर्थ एक्सप्लेन करेन. कारण बीएमई, ग्राफिक्स, मेकॅनिक्स हे 3 कॉमन सब्जेक्ट असतात, त्यामुळे डोंट नो नेक्स्ट सेमला ग्राफिक्स कोण घेते आपल्याला माहिती नाही तुमचा, पण ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर एवढं लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 50. If a body is acted upon by coplanar non-concurrent forces, it may be. Rotate itself without moving. असं काय नाही, फक्त रोटेशन हा कपलचा इफेक्ट आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे ए येणार नाही. मूव्ह इन एनी डायरेक्शन रोटेटिंग अबाउट इटसेल्फ. तर फोर्स जो आहे तो लिनियर मोशन पण क्रिएट करू शकतो, बरोबर ना? आणि फोर्स हा रोटेशनल इफेक्ट पण जनरेट करू शकतो. बी कम्प्लिटली ॲट रेस्ट. सगळे सिमिलर ऑप्शन आले. बी कम्प्लिटली ॲट रेस्ट 50. रेस्टला येणं पण शक्य आहे. त्यामुळे ऑल ऑफ द दीज जर तुम्हाला म्हणायचं असेल तर फक्त रोटेट होऊ शकते का? नॉन कॉन्करंट फोर्सेस. नॉन कॉन्करंट फोर्सेस फक्त रोटेट करू शकत नाहीत, दे विल प्रोड्यूस सम लिनियर इफेक्ट. सो बी सीम्स टू बी मोर अप्रोप्रिएट. लक्षात येते का? बी हा मोर अप्रोप्रिएट आहे. इज दॅट फाईन? येस. बरेचसे कन्फ्युजिंग आहेत यात इफेक्ट. त्याचं ऑल ऑफ दीज हा ऑप्शन असू शकतो, पण त्याला अडथळा कोणाचा येतोय? ए चा येतोय, बरोबर आहे का? त्यामुळे मोस्ट अप्रोप्रिएट काय? बी. इज दॅट फाईन? Yes, sir. ठीक आहे. चला, ऍबसेंट नंबर फक्त 2च आहेत, मी नोट करतो. सर्वांनी म्यूट करा, म्हणजे अटेंडन्स सिरियल पाहता येईल मला. म्यूट करा प्लीज. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 इथे दिसत नाहीत. बॉटमला आहेत का? बॉटमला कोण आहेत आधीच बघूया. Uh, 23 24 2 ऍबसेंट दिसत आहेत. 23 24 ऍबसेंट. 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 63 एक ऍबसेंट दिसत आहेत.
23, 24, 63 एवढे 3च ऍबसेंट आहेत. ठीक आहे, शॅल वी स्टॉप हिअर. आज असाइनमेंट लिहायला सुरुवात Yes, करा. sir. पहिले 50 क्वेश्चन आपले झालेले आहेत. यू कॅन स्टार्ट रायटिंग द असाइनमेंट. शॅल वी स्टॉप हिअर. Yes, sir. Yes, sir. Thank you.